Welcome dear friends. Today we are going to take practice set 6.2 question number 4. Okay, only 3 questions are remain, 4, 5 and 6. So 4 of them. Okay, I am reading the question. The question is two poles of height 18 meter and 7 meter. Means two poles are there. One is of 18 meter and second is of 7 meter. Are erected on the ground. The length of the wire fastened at their tops is 22 meter. Find the angle made by the wire with the horizontal. म्हणजे काय पहा तर सिच्युएशन आधी क्लिअर करा की दोन तुम्हाला काय दिलेले आहेत पोल दिलेले आहेत. वन इज ऑफ 18 मीटर अँड सेकंड वन इज ऑफ 7 मीटर. ओके, सपोज पहिला जो आहे तो पण असा 18 चा पकडूयात. ओके, हा आहे 18 मीटरचा. ओके, 18 मीटरचा पोल आहे हा. अँड सेकंड वन इज ऑफ 7 मीटर. दुसरा जो आहे तो कितीचा आहे 7 मीटरचा. असे दोन पोल आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी 90 डिग्री कन्सिडर करत असतो, आपण करून टाकलं. सपोज ए बी इज द पोल विच इज ऑफ 18 मीटर अँड सी डी इज द अनदर पोल विच इज स्मॉलर पोल विच इज ऑफ 7 मीटर. राईट. ओके, पुढे काय सांगितलं पहा. द स्ट्रिंग तुम्हाला काय सांगितलं, एक दोर आहे तो काय केलेला आहे बघा, वायर जो आहे तो काय केलेला इथं जोडलेला आहे. मीन्स हा जो AC आहे दिस इज वायर. ओके, हा काय आहे वायर आहे ज्याची लेंथ मला वाटतं दिलेली आहे इट इज ऑफ 22 मीटर. इट इज ऑफ 22 मीटर. ओके, तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे व्हॉट इज द अँगल क्रिएटेड ऍट द हॉरिझॉन्टल. म्हणजे या हॉरिझॉन्टलला या ठिकाणी अँगल जो क्रिएट होतोय तो किती डिग्रीचा आहे. यू हॅव टू फाइंड दॅट. क्लिअर. ओके, पहा आता आपल्याला सॉल्व कसा करायचा क्वेश्चन आधी क्लिअर करा. इफ इट इज CD इज 7 देन कॅन आय से. इथं सुद्धा तुम्हाला एक पॉइंट घ्यावा लागेल कुठला तरी. ओके, सो आय एम टेकिंग हिअर E. कुठला पॉइंट घेतो या ठिकाणी E पॉइंट घेतो. ओके, इन द फिगर बघा आपल्याला आधी मांडावं लागेल काय कोण रिप्रेझेंट करते कशाला. ठीक आहे, AB इज इन फिगर AB इज पोल ऑफ 18 मीटर हाईट. किती हाईटचा आहे तो 18 मीटर हाईटचा पोल आहे AB. हे जे आहे ना हे टोटल 18 आहे, लक्षात घ्या. ओके, अँड CD इज पोल ऑफ 7 मीटर हाईट. तो कितीचा आहे तर तो हाईट 7 मीटर असणारा पोल आहे. ठीक आहे, म्हणजे AB हा एक पोल आहे, CD इज अनदर पोल. ओके, AC इज the wire of 22 मीटर. किती मीटरचा वायर आहे हा 22 मीटरचा वायर आहे. क्लिअर. ओके, सो आता आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं हे लक्षात घ्या. ओके, EC जी आहे ती 101% BD ला पॅरलल आहे. ठीक आहे, सो EC पॅरलल BD. EC पॅरलल काय आहे BD आहे. क्लिअर. ओके, EC पॅरलल BD. कारण काय तर ही जी आहे लाईन ऑफ विजन ज्याला आपण म्हणतो, आणि या ठिकाणी आपण म्हणूयात की हा जो फ्लोर आहे ते कसे असतात नेहमी पॅरलल असतात एकमेकांशी. ठीक आहे, सो EC आणि BD काय झाल्या पॅरलल झाल्या. मग अँगल B जेवढा आहे तेवढाच अँगल C असला पाहिजे. म्हणजे तेवढाच कशामुळे म्हणता लक्षात घ्या, तेवढाच म्हणण्याचा उद्देश हा 90 डिग्री असल्यामुळे तेवढाच असं म्हणतोय मी. जर हा 100 असता तर हा 100 असता असं नाही, तो 80 असता. द इंटेरियर अँगल्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर ऑलवेज सप्लिमेंटरी. दोघं मिळून 180 डिग्रीचे असतात. म्हणून हा जो झाला तो सुद्धा किती होणार आहे 80 डिग्रीचा. आता 90 डिग्रीचा. मग हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, हा सुद्धा 90 डिग्री. म्हणजे हे सगळे 90 डिग्रीचे झाले. याचा अर्थ काय की दिस इज रेक्टँगल. हा कोण झाला रेक्टँगल झाला. क्लिअर. ओके, आपल्याला फाइंड आउट काय करायचं लक्षात घ्या बरं, हे फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे, मग आता आपण रेक्टँगल कडं का चाललेलो आहोत. आपल्याला AE काढता येईल का याचा विचार करायचा आहे. कॅन वी फाइंड AE. येस वी कॅन. ओके, तर आता कशा पद्धतीने काय घेता येईल पहा. इन क्वाड्रिलॅटरल ECDB किंवा EBDC. ओके, इन क्वाड्रिलॅटरल EBDC अँगल B इज इक्वल्स टू अँगल D इज इक्वल्स टू 90 डिग्री. दोघंही किती डिग्रीचे आहेत ते 90 डिग्रीचे दोघं पण आहेत. हा पण 90 डिग्री, हा पण 90 डिग्री. ठीक आहे, मग आता आपल्याला हे काढायचे आहेत. ओके, म्हणजे कोण E आणि C. ओके, सो अँगल E इज इक्वल्स टू अँगल C इज इक्वल्स टू 90 डिग्री. त्याला रिझन काय देता येईल पहा बरं. पहा,
ऍक्च्युली दोघंही इंटेरियर अँगल्स आहेत. कशातले? पॅरलल लाईन्स मधले. तर आपल्याला असंही म्हणता येईल इंटेरियर अँगल्स इन पॅरलल लाईन्स. ठीक आहे. आता पॅरलल लाईन्स मधले इंटेरियर अँगल्स इक्वल नसतात, लक्षात घ्या. त्या दोघं मिळून सप्लिमेंटरी असतात, म्हणजे दोघांचं ऍडिशन 180 असतं. हा 90 म्हणून हा 90, हा 90 म्हणून हा 90. ओके. तर दोघंही आपल्याला काय भेटले? ए आणि सी 90 डिग्रीचे भेटले. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल EBDC इज अ रेक्टँगल. बघा आता आपल्याला त्याला रेक्टँगल म्हणता येते. का माहितीये? कारण त्याचे सगळेच्या सगळे अँगल 90 डिग्रीचे आहेत. दॅट इज वाय इट इज रेक्टँगल. मग आता हा रेक्टँगल झाला, मग मला एक सांगा की जर तो रेक्टँगल झाला तो कॅन आय से की देअरफॉर CD इज इक्वल्स टू EB म्हणता येईल का? CD आणि EB इक्वल असतील का? येस, डेफिनेटली. परंतु याच्यामध्ये CD तुम्हाला 7 आहे, याचा अर्थ EB हा सुद्धा किती असला पाहिजे? 7 सेंटीमीटर. आणि याला रिझन काय? अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. ठीक आहे. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल, म्हणजे हा जो आहे एवढा इथला, हा इथून एवढाच फक्त, इट इज ऑफ 7. आता तुम्ही म्हणाल सर याची काय काढायची गरज होती? यस, we have to find AE and we can find AE with the help of EB. Okay, how? I will tell you. AB is equals to AE plus what? EB. Am I right? Yes. Okay, so what is AB? We have AB which is 18 is equals to AE. We don't have AE, so AE will be as it is plus what is EB? EB काय आहे पहा? 7. आताच आपण काढलेला आहे. ओके, EB किती आहे? 7. तर आता आपल्याला AE काढण्यासाठी AE इज इक्वल्स टू काय होईल? हा जो आहे इकडे प्लस मध्ये तो इकडे येईल मायनस मध्ये. सो 18 minus 7. सो कॅन आय से AC इज इक्वल्स टू 11 मीटर? येस, डेफिनेटली. तुम्हाला हा जो AE आहे तो किती भेटतो पहा? 11 भेटला. आता हा काढायचं काय आपल्याला? हा अँगल काढायचा आहे, किती डिग्रीचा आहे. आपण अँगल काढण्यासाठी आपण एवढं केलेलं आहे. आता मला सांगा, आपण घेऊयात फक्त त्रिकोण. कोणता त्रिकोण घेऊयात? जो वरती आहे तो, म्हणजे कुठला? इन ट्रायंगल AEC. ओके, इन ट्रायंगल AEC. आता मला सांगा AC तुम्हाला दिलेला आहे, AC इज इक्वल्स टू 22 आणि AE जो आहे तो किती आहे पहा? AE इज इक्वल्स टू 11. तर बघता क्षणी काहीतरी विचार डोक्यात आला असेल. दिस साइड इज हाफ ऑफ दिस वन. ओके, ऍक्च्युली याच्यातनं आपण 30, 60, 90 मध्ये पण जाऊन काढू शकतो तो अँगल, बरोबर आहे. पण आपण इथं ट्रिग्नोमेट्रीत आहोत तर त्या पद्धतीनेच काढूयात. आता आपल्याला असा कुठला फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये अपोजिट साइड आणि हायपो येतो, हा थिटा कन्सिडर केला तर? ठीक आहे. ओके, सो मी आता असं म्हणेल, आता या ठिकाणी काय म्हणावं लागेल बघा, अपोजिट अपॉन हायपो किंवा हायपो अपॉन अपोजिट, असं कुठलं गुणोत्तर आहे? अपोजिट आणि हायपो येणार. येस, अपोजिट अपॉन हायपो कशात येतो? साइन मध्ये येतो. एम आय राईट? ओके, सो साइन थिटा इज इक्वल्स टू, आता साइन थिटा लिहिण्याच्या ऐवजी मी साइन सी पण लिहू शकतो इथं, कारण सी अँगल आहे. ठीक आहे. साइन सी इज इक्वल्स टू काय घेतो आपण? AE अपॉन AC. बरोबर आहे. आता दोघांचे जे काही मेजरमेंट आहेत, सॉरी लेंथ आहे, त्या मांडून घेऊयात. व्हॉट इज AE? AE इज 11 अपॉन AC किती आहे? 22. आणि हा साइन सी ला साइन सी ऍज इट इज, साइन सी ऍज इट इज लिहिला आपण. आता विचार करा की या दोघांचं कॅन्सलेशन होत आहे. सो कॅन आय से साइन सी इज इक्वल्स टू 1/2. आता मला सांगा साइन थिटा 1/2 कशात येतो? म्हणजे 1/2 साइन मध्ये कोणत्या रेशिओची व्हॅल्यू आहे? ओके, साइनच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 0 आहे, 1/2 आहे, नंतर किती आहे? 1/√2 आहे, नंतर √3/2 आहे आणि शेवटी 1 आहे. बरोबर. या व्हॅल्यू आपण साइन मध्ये मांडत असतो. मग कुठली? साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60 आणि साइन 90. सो इट इज साइन 30. याचा अर्थ काय? की याचा अर्थ जर हे 1/2 साइन सी साठी असेल, म्हणजे याचा अर्थ देअरफॉर अँगल C इज इक्वल्स टू 30 डिग्री. अँगल C किती डिग्रीचा असला पाहिजे? 30 डिग्रीचा. म्हणजे या ठिकाणी जो हॉरिझॉन्टल बरोबर अँगल केलेला आहे दॅट इज ऑफ 30 डिग्री. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Come to the next question, question number 5. Okay, in this question, what we have to find? See, a storm broke a tree and tree top rested 20 meters away from the base of the tree, making an angle of 60 degree with the horizontal.
फाइंड द हाईट ऑफ द ट्री. क्वेश्चन समजून घ्या आधी काय म्हटलंय. ओके, सपोज दिस इज द ट्री. हे काय आहे, झाड आहे. ओके, ए बी इज द हाईट ऑफ ट्री. आपण कन्सिडर करूयात ए बी हे काय आहे, एक झाड आहे. बिकॉज ऑफ स्टॉर्म, एक वादळ आला आणि त्या वादळामध्ये हे झाड काय झालं, मोडून पडलं. ओके, आणि पडलं कुठं, या ठिकाणी. सपोज सी इज द प्लेस वेअर इट रेस्ट. ओके, या ज्या ठिकाणी काय झालं ते पोहोचलं. आता झाड इथून जरी मोडलं असेल, कुठून जरी मोडलं असेल, ते इथे येऊन पोहोचणार आहे. सपोज हे झाड इथून मोडलं. ओके, म्हणजे आता हा जो आहे ना तो ब्रोकन पॉइंट आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी झाड काय झालं, मोडलं, म्हणजे डी या ठिकाणी झाड काय झालं, मोडलं. आणि ह्या झाडाचा हा जो हा आहे टॉप, तो टॉप काय झाला, इकडे येऊन पडला. पण ते झाड इथून मोडल्यामुळे तो टॉप असा पडला. क्लिअर. म्हणजे आता मी असं म्हणू का, हेच ADDC आहे. एम आय राईट. AD इज इक्वल विथ DC. यस, डेफिनेटली, कारण हे झाड इथून मोडलं आणि हेच ॲज इट इज खाली येऊन पडलंय. क्लिअर. ओके, आता आपल्याला काय काय गोष्टी माहिती आहेत हे आपण पाहूया. ओके, सो यू हॅव गिवन अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री अँड द ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर अवे फ्रॉम द बेस. म्हणजे हे आहे 20 मीटर. ओके, बेस पासून इकडे पडले. हे झाड 90 डिग्री असते. क्लिअर. ओके, पुढे काय म्हटलंय पहा, आणखी पुढे दिले मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री. म्हणजे या ठिकाणी अँगल केलाय 60 डिग्री. लक्षात घ्या, इथं नाही तर इथं केलाय. रेस्ट झाल्यावर त्यानं अँगल केला. ठीक आहे, विच इज इट इज 90 डिग्री. 60 डिग्री, दिस इज 90. ओके, सो पुढे काय म्हटलंय पहा, ऍट द हॉरिझॉन्टल. देन फाइंड द हाईट ऑफ द ट्री. तुम्हाला काय करायचं, या झाडाची हाईट काढायची. सो कॅन आय से की झाडाची हाईट काढण्यासाठी तुम्ही असंच कराल का पहा, हा थिटा तुमच्याकडे आहे आणि ही साईड आहे. ओके, ऍडजस्टंट आहे तुमच्याकडं. ठीक आहे, ऍडजस्टंट वरून तुम्हाला अपोजिट काढता येईल. म्हणजे हे पहिल्यांदा काढणार तुम्ही. क्लिअर. याच्यावरून हे काढून घेणार. हे तुमच्या हातात आलं, हे तुम्हाला काढता आलं की याच्या मदतीनं तुम्हाला हायपो पण काढावं लागेल. कारण डायरेक्ट ही काढताच येणार नाही साईड तुम्हाला. मग हे कशासाठी आपण मोडले झाड इथून. ठीक आहे, म्हणजे पुन्हा हे काढून घेणार तुम्ही. आणि हे दोघं काढले की या दोघांचं ऍडिशन म्हणजे ए बी तुमचं झाड. क्लिअर. सो इट इज व्हेरी इझी टू सॉल्व. पहिल्यांदा समजून घ्या की हाऊ टू सॉल्व. क्लिअर. ओके, पाथ ऑफ द आन्सर हे आधी लक्षात आलं पाहिजे. ओके, इन फिगर ए बी इज द हाईट ऑफ ट्री. तर ती काय आहे, झाडाची हाईट आहे, उंची आहे. ए बी इज द हाईट ऑफ ट्री. क्लिअर. ओके, डी इज द पॉइंट where tree is broken. बरोबर आहे, झाडच्या ठिकाणी काय झालेलं आहे, मोडलेलं आहे. तो पॉइंट आहे. ओके, अँड सी इज द पॉइंट वेअर काय आहे बघा, सी इज द पॉइंट वेअर ट्री टॉप इज रेस्टेड. बरोबर आहे का पहा, लक्षात येत आहे का. म्हणजे ज्या ठिकाणी झाडाचा शेंडापूळ म्हणूयात तो त्या ठिकाणी काय झालेला आहे, टेकलेला आहे. आणि BC हे काय आहे, तर डिस्टन्स आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, BC इज इक्वल्स टू 20 मीटर. क्लिअर. ओके, एवढं तुम्हाला दिलेलं आहे. आता करायचं काय ते लक्षात घ्या. ओके, इन अ ट्रायंगल DBC पहा, लक्षात घ्या, इन ट्रायंगल DBC. आता माझ्याकडे आहे थिटा माझ्याकडे आहे. मग मी या थिटाचा यूज करेल. पण मी कोणतं गुणोत्तर वापरेल, इट इज डिपेंड ऑन व्हॉट इज गिव्हन. तुम्हाला ऍडजस्टंट दिलंय, तुम्हाला हायपो पण काढायचं आणि ही पण काढायचं. कुठलंही गुणोत्तर वापरू शकताय तुम्ही. हे आधी काढा किंवा हे काढा, पण आपण सुरुवातीला हे काढूया. ठीक आहे. सो काय वापरायला पाहिजे पहा बरं, अपोजिट आहे, ऍडजस्टंट आहे. सॉरी, अपोजिट काढायचे, ऍडजस्टंट आहे. आपण अपोजिट आणि ऍडजस्टंट साठी असणारा रेशिओ कुठला तो वापरूयात. ओके, अपोजिट आणि ऍडजस्टंट साठी कुठला वापरतो, पण टॅन वापरतो. ओके, सो tan C इज इक्वल्स टू, आता tan C इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे पहा बरं, DB अपॉन BC. इज इट राईट, DB अपॉन BC. हे लक्षात ठेवा. कशाचं गुणोत्तर आहे, टॅन गुणोत्तर सांगता, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. Okay, tan C means tan 60. Is it right? Yes, definitely. So what is DB? DB काय आहे पहा. It is not given. So we have to write DB as it is upon what is BC? BC is 20. आता तुम्हाला माहित पाहिजे tan 60 ची व्हॅल्यू. लक्षात ठेवा, tan ची व्हॅल्यू माहित होण्यासाठी तुमच्याकडे व्हॅल्यू कोणत्या माहित पाहिजेत. आपल्याला sin 60 ची माहिती आहे, की ते √3/2.
आणि लगेच आपण tan 60 ची माहिती आहे ना, आपण लगेच आपण काय करूया, सॉरी sin 60 ची माहिती आहे, लगेच साईनच्या खाली cos येतो, cos 60 ची किती आहे 1/2 आहे, आणि 2 ला 2 कॅन्सल म्हणजे काय आली √3 आली. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू √3. सो √3 इज इक्वल्स टू dB अपॉन काय आला पाहिजे सांगा 20, dB अपॉन 20. लक्षात घ्या फक्त व्हॅल्यू पुट केलेत मी आतापर्यंत, ठीक आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय असायला पाहिजे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्लिअर, म्हणजे काय पहा, तर हा डीबी डीबीच्याच ठिकाणी राहील आणि हा 20 इंटू √3 म्हणूयात, किंवा फक्त √3 लिहिलं तरी चालेल. आणि पुढच्या स्टेपला तुम्ही असं कराल, डीबी इज इक्वल्स टू 20 इंटू काय व्हॅल्यू आहे लक्षात घ्या 1.73. आय थिंक यू कॅन फाइंड द व्हॅल्यू बाय मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनला तुम्हाला याची व्हॅल्यू काढायला अवघड नाही. क्लिअर, तर कसं काढाल, क्रॉस स्ट्रेट मल्टिप्लिकेशन करा, ॲज इट इज त्याला काय करा टॉईस करा. ओके, तर हे 0 तर तसाच राहू द्या थोडा वेळ. 2 3 जा 6. ओके, व्हॉट 2 3 जा 6, 2 7 जा 14 कॅरी 1 आणि 2 1 जा 2 प्लस 1 2 246 आला. लक्षात घ्या या ठिकाणी 0 आहे, म्हणजे या ठिकाणी 0 आला. पण काय झालं की हा जो पॉइंट आहे तो जोडणं इकडे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा पॉइंटचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल ना. तर काय यायला पाहिजे पहा बरं, बरोबर एक आधी क्लिअर करा, म्हणजे तुमच्या डोक्यात हा जो पॉइंटचा गोंधळ आहे तो घालवण्यासाठी थोडंसं इथं लक्ष द्या. ओके, पॉइंटचा काय झालं पहा, पॉइंटचा विचार करूयात आधी आपण. हा जो पॉइंट आहे मी इथं का देतोय, पहिल्यांदा मी काय केलं की हा जो 0 आहे 2 1 जा 2 प्लस 1, आय थिंक इथं 3 यायला पाहिजे. ओके, 34.60. आता हे पॉइंटचा गोंधळ तुमचा क्लिअर करून घ्या. मी काय केलं, पहिल्यांदा 2 न मल्टिप्लाय केलं, माझं 346 आलं आणि हा 0 ॲज इट इज देऊन टाकला. क्लिअर, पण पुन्हा माझं काय आहे, या ठिकाणी 2 नंतर काय आहे पॉइंट आहे, म्हणून मी पुन्हा इकडं 2 न पॉइंट घेतला. सो 34.60 ही काय झाली, डीबीची हाईट झाली. ओके, म्हणजे डीबी जो आहे, डीबी म्हणजे लक्षात आलं कोणता, हा जो आहे तो किती भेटला तुम्हाला 34.60 म्हणा 6 म्हणा काही फरक पडणार नाही. ओके, इट इज इन मीटर, हे कशात आहे मीटरमध्ये. ओके, आता पुढे आपल्याला काय करावं लागेल पहा, त्याच्या मदतीनं किंवा जे तुम्हाला ऍडजस्टमेंट दिले त्याच्या मदतीनं कोणाचीही मदत घ्या. ओके, हे दोघं जरी घेतले काय, हाय हे घेतले काय, कोणाच आहे, फक्त त्याच्यामध्ये डीबीसी असला पाहिजे. ठीक आहे, आता पहा आपण काय करतो, गुणोत्तर कोणतं वापरावं लागेल. आता मला सांगा, तुमच्याकडं हे आहे आणि तुमच्याकडे हा पण आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर हे वापरता आलं तर चांगलं आहे. ठीक आहे, हे वापरा, काही फरक पडत नाही, म्हणजे काय डीबी अपॉन डीसी वापरायला काही अडचण नाही. पण आता आपल्याला आले पॉईंट मध्ये आन्सर, पुन्हा कॅन्सलेशन करताना जर आपण कुठं मिस्टेक झाली तर त्याच्यापेक्षा आपण हेच गुणोत्तर वापरूयात ना, म्हणजे ज्याच्यामध्ये ऍडजस्टंट आणि हायपो येईल कॉस. ओके, मग काय यायला पाहिजे पहा, आपल्याला दिलंय काय थिटा आहे आपल्याकडे, मग आपण कॉस वापरायचा का साईन वापरायचा. साईन तो वापरून जमणार नाही, कारण अपोजिट आहे, आपल्याला ऍडजस्टंट आणि हायपो घ्यायचं आहे, म्हणून आपण काय घेणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्टंट आणि हायपो साठी घेतो आपण कॉस. ओके, सो कॉस सी इज इक्वल्स टू, आता कॉस सी म्हणजे काय घेतो आपण, ऍडजस्टंट अपॉन हायपो. सो कॅन आय से बीसी अपॉन डीसी, यस डेफिनेटली. ओके, कॉस सी मीन्स व्हाट, कॉस 60 इज इक्वल्स टू बीसी, it is given which is 20 and DC we have to find. Clear, आता पुढे काय करायला पहा, cos 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे. व्हॉट इज cos 60, cos 60 ची व्हॅल्यू काय आहे. आता अजून एकदा जाऊयात आपण 60, आधी व्हॅल्यू मांडूयात कशा 0 1/2 1/√2 √3/2 आणि पुढची काय घेतो आपण, ही कशात झाली 0 30 45 60 आणि इथं आला 1. पुन्हा हे कसं होतं 0, पुन्हा हे होतं 1/2, आपल्याला गरज याचीच आहे ना, कशाला सगळं फाइंड आउट करत बसायचं. सो कॅन आय से 1/2 इज इक्वल्स टू 20/DC. आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो कॅन आय से DC इज इक्वल्स टू 20 इंटू 2, सो इट इज 40 मीटर. आता DC म्हणजे काय, झाडाची उंची आहे का, नाही. DC ही झाडाची उंची नाही, लक्षात ठेवा. ज्या ठिकाणाहून झाड मोडलंय तिथपासून ट्री टॉप हे जे आहे ते किती आहे, DC आहे. ओके, आता एक लक्षात घ्या, आपल्याला गरज ऍक्च्युली डीसीची नाहीये, आपल्याला गरज आहे एडीची. ओके, अँड एडी इज इक्वल्स टू DC. आपण इथं कुठं लिहिलंय का, नाही लिहिलेलं. ठीक आहे, आपण लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, या ठिकाणी लिहिलं असतं तरी चाललं असतं, चालेल, नो प्रॉब्लेम. ओके, DC आपल्याला भेटला 40 मीटरचा, हा आपल्याला DC भेटला 40 मीटर. मग आता आपल्याला काय म्हणता येईल बघा,
AD इज इक्वल्स टू DC. ओके, म्हणजेच किती आला हा 40 मीटर. ओके, द हाईट ऑफ ट्री इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे पहा, ए म्हटल्यास आपण असं मांडूयात आधी, AB इज इक्वल्स टू AD प्लस DB. क्लिअर. सो व्हॉट इज AD? AD इज, आता आपण AD काढलाय विच इज 40 प्लस व्हॉट इज DB? DB वी कुड यस 34.60 राईट. ओके, सो व्हॉट इज द ॲडिशन? ॲडिशन याचं काय आलं पाहिजे 74.60 मीटर. म्हणजे जे झाड आहे ते एवढ्या हाईटचं आहे. ओके, दिस इज द हाईट ऑफ द ट्री. अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come to the last question of this exercise, question number 6. Okay, a kite is flying at a height of 60 meter above the ground. The string attached to the kite is tight at the ground. It makes an angle of 60 degree with the ground. Assuming that the string is straight, find the length of the string. Okay, म्हणजे या ठिकाणाहून पतंग उडवतो एखादा व्यक्ती आणि तो पतंग असा जाणार आहे, तो स्ट्रेट थोडीच जाणार आहे. ओके, तर तो किती हाईट वरती आहे म्हटलं की हे आपण मोजणार, बरोबर आहे. तो त्याची हाईट म्हटलं की आपण इथून याच्यावर इथं परपेंडिक्युलर टाकणार असा. ओके, म्हणजे लक्षात घ्या ही सिच्युएशन आहे. ओके, आता सपोज या ठिकाणी आपण KJKL असे नाव टाकतोय मी. ओके, तर K हे काय आहे, जिथं स्ट्रिंग टाय केलाय ग्राउंडला, ठीक आहे, बांधलाय तीच पोझिशन आहे. आणि जे ही काय आहे तर काईट कुठं आहे त्याची ती पोझिशन आहे, म्हणजे त्या ठिकाणी. आणि ही हाईट तुम्हाला दिलेली आहे. व्हॉट इज हाईट? इट इज गिवन आय थिंक 60 मीटर. येस, 60 मीटर अबोव. ओके, आणि हा जो अँगल आहे तो 60 डिग्रीचा आहे. ओके, सो इट इज गिवन. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे की व्हॉट इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, म्हणजे तो जो दोरा आहे तो किती लांबीचा आहे, त्या दोऱ्याची लांबी तुम्हाला काढायची आहे. ओके, सो पहिल्यांदा आपण अज्युम करूयात काय काय आहे ते, आधी रिप्रेझेंट काय कोण रिप्रेझेंट करतं ते मांडूयात. ओके, सो इन ट्रायंगल JKL. ओके, J इज द पोझिशन ऑफ द काइट. ती काइटची काय आहे पोझिशन आहे, म्हणजे काइट या ठिकाणी आहे. ठीक आहे, प्लेस ऑफ द काइट. देन JL is the height of the kite from the ground. ओके, ग्राउंड पासून त्याची जी हाईट आहे ती तुम्हाला तेवढी दिलेली आहे, जी किती आहे, विच इज JL इज इक्वल्स टू 60 मीटर, जे आहे तुम्हाला 60 मीटर दिलेली. ओके, अँड K इज इक्वल्स टू अँगल K इज इक्वल्स टू 60 डिग्री, म्हणजे तुम्हाला थिटा दिलेला आहे. आता किती सोपं आहे पहा फाइंड आउट करणं. आपल्याला काढायचं आहे हा. आपल्या डोक्यात एकच अपोजिट आणि हायपोचा विचार करूयात आणि सॉल्व्ह करूयात. ओके, सो आता हायपो म्हणजे कोण झाले KJ आणि हाईट अपोजिट साइड कुठली झाली 60 मीटरची. ओके, सो कुठलं गुणोत्तर वापरतो आपण अपोजिट आणि हायपोसाठी साइन. ओके, सो साइन काय आहे K इज इक्वल्स टू साइन K इज इक्वल्स टू काय आला पाहिजे पहा JL अपॉन काय आला पाहिजे JK. वाटतंय का पहा, अपोजिट अपॉन हायपो. क्लिअर. ओके, आता आपण किमती टाकून घेऊयात. साइन K म्हणजे साइन किती 60. ओके, इथं JL किती आहे माहितीये. ओके, इट इज 60 मीटर आणि JK किती आहे माहित नाही, तो काढायचा आहे आपल्याला. JK इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, त्याच दोऱ्याची काय आहे लांबी आहे. ओके, सो आता साइन 60 ची व्हॅल्यू काय असते √3/2 इज इक्वल्स टू 60 अपॉन JK. आता पुढे काय यायला पाहिजे पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे काय होईल पहा √3 × JK इज इक्वल्स टू 60 × 2 किंवा 120 केला तरी चाललं असतं. आता आपल्याला काढायचं आहे JK, मग JK इथे ठेवूयात आणि याला इकडे पाठवूयात. सो कॅन आय से 120 डिवाइड बाय √3. आता डिनॉमिनेटर प्लेसला √3 चालत नाही, मग रॅशनलायझेशन. ओके, सो कॅन आय से JK इज इक्वल्स टू 120 अपॉन √3 × √3 अपॉन √3. इथं मल्टिप्लाय करा किंवा सेपरेट घेऊन केलं तरी चालेल. ओके, सो कॅन आय से 120 × √3 डिवाइड बाय
सॉरी इथं 2 आणि 3 आहे, 3 ओनली. √3 into √3 3. Okay, 3 1 3, 3 4 12, so 40. It is 40 √3. So JK is equals to 40 into √3. So what is the value of √3? That is 1.73. पुन्हा एकदा मल्टिप्लाय करूयात 4 न डायरेक्टली, पुन्हा 0 देऊयात, पुन्हा पॉईंट घेऊयात वगैरे वगैरे. ओके, 4 3 जा 12, कॅरी आला 1, 4 7 जा 28 प्लस 1 29, कॅरी 2 आणि 4 1 जा 4 प्लस 2 दॅट विल बी 6 आणि हा 0 ॲज इट इज आणि पुन्हा 2 नंतर पॉईंट. सो कॅन आय से 69.20 मीटर विल बी द लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग. त्या दोऱ्याची जी लांबी आहे ती दोऱ्याची लांबी किती असेल? 69.20 मीटर एवढा तो दोरा असेल, हा दोरा. ओके, म्हणजे याचा अर्थ पतंग किती लांब गेलाय तर ते सांगाल तुम्ही 69.20 आणि पतंग किती उंच गेलाय तर ते सांगाल 60 मीटर. क्लियर? ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 6 which is very easy question. Please take the screenshot. ओके, तर अशा पद्धतीनं हा पूर्ण चॅप्टर आपण फिनिश केलेला आहे. याच्यात अवघड असं काहीच वाटलं नाही आपल्याला, फक्त आपले फॉर्म्युले लर्न असावेत आणि आपण जे फॉर्म्युले जिथल्या तिथे योग्य वापरले की चुकण्याची शक्यता तर एकदम 0 आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा चॅप्टर क्लिअर करा जो तुम्हाला खूप महत्त्वाचा असणार आहे. अवघड वाटतोय पण खरंच अवघड असं काही नाही. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.